नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आलेलो आहे. ही आयुर्वेदिक वनस्पती तुमच्या सर्वांच्या परिचयाचीच आहे. या वनस्पतीचे नाव आहे कुरमुडीचा पाला. काहीजण गोंदणीचा पाला म्हणतात, तर काहीजण जखमजोडी म्हणतात. मी तुम्हाला याची पाने दाखवतो बघा. ही पाने अशा पद्धतीने दिसतात. या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये खूप उपयोग होतो आणि ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. डोंगराळ भागामध्ये सुद्धा आढळते. या वनस्पतीला अशा पिवळ्या कलरची फुले येतात, जी की एकदम आपल्याला लहान झेंडूच्या फुलासारखे दिसतात. हे बघा. आणि ही वनस्पती खूप खूप महत्त्वाची आहे. शेतकरी बंधूंना, शेतामध्ये सर्वजण काम करणाऱ्यांना माहिती असायला पाहिजे, की शेतामध्ये खुरपत असताना दगड, हे जे दिसत आहे दगड वगैरे उचलून ठेवत असताना याच्या खाली विंचू असतो. तो विंचू जर दंश केला, त्याचा विष कसा असतो हे दंश केलेल्या माणसालाच माहिती आहे. कारण त्याच्यामध्ये खूप आग होते आणि ती आग लवकर थांबत नाही आहे. कारण मला एक वेळेला असंच शेतामध्ये जात असताना विंचवाने दंश केला होता आणि इतकी आग पडलेली होती, की ती आग थांबत नव्हती. त्यावेळेला मी या आयुर्वेदिक वनस्पतीचा उपयोग केला होता आणि ही वनस्पती वापरत असताना याचे काही नियम आहेत, त्याचे नियमाचे पालन केले पाहिजे. ज्यावेळेला जर आपल्याला विंचू चावला, त्यावेळेला आपण ह्या वनस्पतीच्या फक्त पाल्याचा रस काढायचा. जर विंचू आपल्या डाव्या हाताला किंवा डाव्या पायाला चावला असेल, तर याचा रस उजव्या कानामध्ये पिळायचा आणि जर उजव्या हाताला किंवा उजव्या पायाला जर चावला असेल, तर या वनस्पतीचा रस तुम्ही डाव्या कानामध्ये पिळायचा आणि पिळताच क्षणी 5 मिनिटाच्या तुमच्या अंगातील येणाऱ्या मुंग्या, जळजळ होणारी, आग होणारी लवकरात लवकर थांबते. अशा पद्धतीनं ह्या आयुर्वेदिक वनस्पतीचा उपयोग तुम्हीही इतरांना सांगा आणि हा व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये काय म्हणून ओळखली जाते वनस्पती, या वनस्पतीचं नाव काय आहे मला पण सांगा. धन्यवाद.